लोकांना सॅलरीज मॅनेज होत नाही. सॅलरी आणि ती कशी मॅनेज करायची हाच प्रश्न असतो. तर तुम्हाला काय वाटतं एखाद्या व्यक्तीने आपली सॅलरी कशी मॅनेज केली पाहिजे? आता कसं झालं माहिती आहे, लाईफस्टाईलच एवढं वाढलंय ना की कितीही सॅलरी असली तरी पण सॅलरी पुरेशी नसते. आता आपण एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर मी 100चं एक्झाम्पल घेते. समजा 100 रुपये आपल्याकडे येत आहेत. आता 100तनं तू जर का 75 खर्च केले आणि मग 25 सेव्ह करायला बघितले तर तुला कधी कधी ते 25 उरतील की नाही हे तुझी शंका असते. मग मी क्लायंटला कसं सांगते माहितीये, तुझे 100 येत आहेत, आपण 25च सेव्ह करूया, पण लगेच 2 ते 3 दिवसात सेव्ह करूया. म्हणजे पगाराला 3-4 दिवसात तुझ्या इन्व्हेस्टमेंट्स गेल्या, 5,000 तुझ्या म्हणजे 5% तुझ्या शॉर्ट टर्मला, 5% तुझ्या मीडियम टर्मला, 5% तुझ्या लॉंग टर्मला आणि 5% तुझ्या कंटिंजन्सीला. असे जर का तुम्ही केले, म्हणजे सगळीकडे प्रॉपरली अलोकेशन केलं, मग जो पगार उरतोय ना तो करा ना खर्च. आणि ते करताना एवढा सुंदर बॅलन्स होता आहे क्लायंटचा. आणि असं खूपदा होतं की मॅडम एवढा सगळा खर्च करून सुद्धा माझ्याकडे उरतोय, आता पुढे जाऊन काय इन्व्हेस्टमेंट करायच्या.